वेगळ्या पद्धतीची व्हेज बिर्याणी। तेल घेतलं, त्यामध्ये आपण बटाटे फ्राय करून घ्यायचे। जास्त फ्राय नाही करायचे, नॉर्मल फ्राय करायचे। आणि ते व्यवस्थित फ्राय झाले की मग नंतर काढून घ्यायचे। मी 2 बटाटे मोठे घेतले होते, त्याचे छान मोठे मोठे तुकडे केले। आता आपले बटाटे शिजलेले आहे, ते आता काढून घ्यायचे। एक गाजर घेतला छोटा आणि त्यालाही मी कट करून घेतले आणि त्यालाही फ्राय करायचे। खूप असं फ्राय म्हणजे नाही करायचं, थोडंसंच करायचं। आता फ्लावर घेतलं मी, अर्धा किलो फ्लावर घेतलं, तेही आपण फ्राय करून घ्यायचं तेलात। सर्व फ्लावर हे आपण फ्राय करून घ्यायचे। 2 चमचे तेल आणि लवंग आणि वेलची घातली कुकरमध्ये आणि एक कांदा घातला मोठा आणि वाटाणे वरून टाकले पाव। आणि आता फ्लावर आणि बटाटेही आणि गाजरही असे मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। ऑलरेडी ते अर्धे शिजलेले आहे। आता आपले पूर्ण मसालेही त्यामध्ये जाणार आणि व्यवस्थित खालवर करून घ्यायचं। व्यवस्थित आता खालवर झाल्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ घातले। 2 मोठे प्याले हे तांदूळ मी भिजत घालून ठेवले होते अर्धा तास आणि मग ते त्यामध्ये टाकले। बारीक तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता त्यामध्ये, पण बारीक तांदळाचा हा बिर्याणी व्हेज बिर्याणी खूप छान होते, तर मी तो वापरते जास्त। आणि आता वरून मीठ घालते, स्वादानुसार मीठ हे घालायचं आणि तेलातही होऊ द्यायचं। तेलामध्ये हे 5 मिनिटं व्यवस्थित होऊ दिलं ना, तर बिर्याणीचा टेस्ट हे काहीतरी वेगळा येतो। आता आपण मोठे 2 प्याले पाणी घालायचं आणि असे याप्रमाणे मी 2 प्याले हे पाणी घातलेलं आहे। आता आपण कुकर लावायचं। कुकर हे आता आपल्याला जास्तीत जास्त 3 शिट्या काढायच्या। ऑलरेडी आपले सगळे मसाले सगळे आणि फ्लावर बटाटा वगैरे शिजलेला आहे। आता आपला बिर्याणी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे। बघा किती छान दिसते, हे मस्त व्हेज बिर्याणी आणि व्यवस्थित पाणी वगैरे व्यवस्थित झालेलं आहे। आता त्यावर आपण कोथिंबीर टाकूया। आता आपल्या खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली व्हेज बिर्याणी। त्याच्यासाठी मी रायता बनवला आणि कढीसुद्धा बनवली, त्यासोबत खूप छान लागते।